ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं तत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या या यूट्यूब चॅनेल म्हणजे भारतीय सांस्कृतिक संचित या नावाखाली असलेल्या चॅनेलमध्ये भगवद्गीता, रामायण आणि महाभारत या 3 ग्रंथांमधील विचार मी आपल्यापुढे मांडणार आहे। आतापर्यंत आपण भगवद्गीतेचं प्रास्ताविक, त्याच्यानंतर गीता जयंतीला भगवद्गीतेची थोरवी श्रेष्ठ व्यक्तीने कशी सांगितले ते पाहिलं। आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। 1 ते 18 अध्यायांमध्ये एकूण 700 श्लोक येतात आणि या 700 श्लोकांमधल्या असणाऱ्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगण्यापेक्षा त्या प्रत्येक अध्यायात काय सार सांगितलेले आहे त्याचा विचार मी आपल्या पुढे मांडणार आहे। या भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत। त्यात श्रीकृष्णाचे अधिक आहेत, धृतराष्ट्राचा फक्त एकच आहे, संजयाचे 41 आहेत, 620 ते 628 असे कृष्णार्जुन संवादामध्ये आपल्याला श्लोक दिसून येतात आणि ह्यातून जीवनविषयक तत्वज्ञान आपल्याला मिळू शकते। पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग। अर्जुनाला विषाद निर्माण झाला, अर्जुनाच्या मनात अहंता आणि ममता निर्माण झाली आणि आता युद्ध करावं का करू नये अशा किम कर्तव्य मूळ झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये उपदेश केलेला आहे। भगवान श्रीकृष्णाने जी पद्धत वापरली आहे त्याला तत्वज्ञानामध्ये मेथड ऑफ डायलॉग किंवा संवाद पद्धती अथवा संभाषण पद्धती असं म्हणतात। पाश्चात्य देशामध्ये सुद्धा तत्वज्ञानाच्या अनेक पद्धती आहेत। सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनीही तत्वज्ञानातील असणारी ही संभाषण पद्धती स्वीकारलेली आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे आपल्याला उपनिषदांमध्ये, भगवद्गीतेमध्ये, त्याचप्रमाणे वेदांताचे जे आचार्य झालेले आहेत त्या आचार्यांच्या तत्वज्ञानामध्येही आपल्याला ही संवाद पद्धती दिसून येते। एकमेकांशी संवाद केल्यानंतर मग शिष्याला उत्तम प्रकारचं ज्ञान मिळू शकतं आणि चांगले प्रश्न शिष्य विचारतो आणि गुरु त्याला योग्य ती उत्तर देत असतो। अशा या पद्धतीचा आशय असा आपल्याला म्हणावं लागेल। आणि त्याचप्रमाणे जसं मानसशास्त्रामध्ये काउन्सेलिंग करतात किंवा समुपदेशन करतात, तसंच तत्वज्ञानामध्ये सुद्धा फिलॉसॉफिकल काउन्सेलिंग असा नवीन ट्रेंड आलेला आहे आणि त्याला तात्विक समुपदेशन असं म्हणतात। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विचार चिंतन दिसून येतं। तात्विक समुपदेशन म्हणजे तत्वज्ञानात्मक असणारं सल्ला मसलत केलेली आहे आणि ती संवाद रूपाने मांडलेली आहे। याचंही बीज आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसून येईल। हा त्याचा अर्थ झाला। आणि हे सगळं सांगत असताना किम कर्तव्य मूळ झालेल्या, धर्मसमूढ झालेल्या अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश भगवान श्रीकृष्ण हे करून देत आहेत। पहिले आता ती किती दिवस उपदेश केला, किती दिवस सांगितला, यामध्ये वादग्रस्त जाण्यापेक्षा पहिल्या दिवशीच सांगितलेला आहे हा उपदेश, असं अनेक विद्वानांचं
मत आहे. आणि ते सगळं सांगत असताना घाबरलेल्या अर्जुनाला एकदम युद्ध सन्मुख करण्याचं कार्य भगवान श्रीकृष्णाने आपल्याला केलेलं दिसून येईल. तेव्हा युद्धाची सगळी तयारी झालेली आहे. दोन्ही बाजूला असणार 4 प्रकारची जी दळं असतात, म्हणजे ज्याला पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ, ही सगळी सैन्य हे तयार झालेलं आहे, सगळे व्यूह रचलेले आहेत. आणि अशा या रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावर ही गीता सांगितलेली आहे. त्यामध्ये अर्जुन आता रथाच्या खाली उतरलेला आहे आणि मी आता युद्ध करत नाही असं श्रीकृष्णाला तो विनंती करत आहे. पण हे सगळं पाहण्यापूर्वी आपल्याला असा एक भीष्म पर्वामध्ये प्रसंग दिसून येतो आणि तो प्रसंग असा आहे, 25 ते 42 अध्यायांमध्ये ही भगवद्गीता भीष्म पर्वात सांगितलेली आहे. आणि हे सगळं चाललेलं असताना, सगळी जुळवाजुळव चाललेली असताना युधिष्ठिर राजा हा धनुष्य फेकून देतो, त्याच्या हातातले अस्त्र फेकून देतो, वरचं असणारं कवचही काढतो आणि तो कौरवांच्या पक्षाकडे जाताना, पूर्वेकडे तोंड करून तिथे जाताना दिसतो. पांडवांनाही आश्चर्य वाटतं की एवढा मोठा धर्माने नीतीने वागणारा धर्मराजा हा कौरवांकडे कसा चाललेला आहे. तेव्हा श्रीकृष्ण हसून त्यांना सांगतो, सगळ्यांची समजूत काढतो की तो आशीर्वाद घ्यायला चाललेला आहे गुरुजनांचे, तेव्हा त्याला जाऊ द्या अशी समजूत काढून मग पांडवांचं समाधान होतं. इकडे युधिष्ठिर कौरव सैन्यामध्ये येतो आणि त्या कौरव सैन्यामधल्या असणाऱ्या सैनिकांना असं वाटतं, बापरे, हा सगळा असणारा तो पक्ष सोडून इथे आलेला आहे धर्मराजा, म्हणजे तो आपल्याला शरण आलेला आहे की काय, असं त्या सगळ्यांना वाटतं. आणि म्हणून उपरणे उडवत ते अगदी मोठा उद्घोष करतात, दुर्योधनाचा विजय असो, दुर्योधनाचा विजय असो म्हणून. परंतु तशी परिस्थिती नसते. जेव्हा युधिष्ठिर कौरव पक्षाकडे जातो तेव्हा प्रथम जो कोणाकडे तर गेलेला असेल तर भीष्म पितामहांकडे गेलेला आहे आणि भीष्म पितामहांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करून सांगतो आहे धर्मराजा की मला आपले आशीर्वाद हवे आहेत, मला आपल्या शुभेच्छा हव्या आहेत. छान वाटलं बघ असं सांगतात भीष्म पितामह, मला तुझ्याबद्दल प्रेम आहे, तू प्रथम माझ्याकडे आलास आणि हे खरोखरच तुझं कौतुक करण्यासारखं आहे. मी तुला आशीर्वाद देतो, पण माझा नाईलाज आहे, मी कौरवांचा दास झालेला आहे आणि म्हणून तुझा विजय हा निश्चितच आहे. मी इच्छामरणी आहे, मला माझा केव्हा मरण येणार हे अजून मी ठरवलं नाही. माझा पराभव किंवा माझा मृत्यू इंद्र सुद्धा करू शकणार नाही, पण जेव्हा माझा मरण समय जवळ येईल तेव्हा मी तुला निश्चितच सांगेन, पण मी तुला आशीर्वाद देतो. त्यानंतर युधिष्ठिर जातो त्यांचे गुरु असणारे द्रोणाचार्य यांच्याकडे आणि द्रोणाचार्यांच्या पायावरही मस्तक ठेवून आणि सांगतो की मला आपला आशीर्वाद हवा आहे, मी तुमच्या चरणी लीन झालो आहे. तेव्हा द्रोणाचार्यही सांगतात की तुला माझा आशीर्वाद आहे आणि तू निश्चितच विजयी होणार आहेस, कारण जिथे धर्म आहे तिथे कृष्ण आहे आणि जिथे कृष्ण आहे तिथे विजय हा ठरलेला आहे. पण माझा नाईलाज आहे, मला नको असताना सुद्धा मी कौरवांच्या बाजूने लढतो आहे, हे माझ्या मनालाही बरं वाटत नाही, पण तुला निश्चित विजय मिळणार असा मी तुला आशीर्वाद देतो. यानंतर कृपाचार्य, शल्य या सगळ्यांच्याकडे धर्मराजा जातो आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि आशीर्वाद घेऊन पुन्हा तो आपल्या पांडव पक्षाकडे परत येतो आणि मग सगळी युद्धाची जुळवाजुळव सुरू होते. यानंतर आपण पाहणार आहोत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय असा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी घातलेला आहे. धृतराष्ट्राच्या तोंडी फक्त मुखी एकच श्लोक आहे असं आपल्याला दिसून येतं. तेव्हा काय चाललेलं आहे रणांगणावर, रणभूमीवर, कुरुक्षेत्रावर हे तुम्हाला सांग असं तो संजयला विनंती करतो आणि संजयला दूरदृष्टी प्राप्त झालेली असते आणि त्यामुळे रणांगणावर काय चाललंय त्याचा सगळा इत्थंभूत कथाभाग संजय धृतराष्ट्राला सांगतो. आणि इकडे पांडवांच्या पक्षात काय होतं, युधिष्ठिर परत आल्यानंतर मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विनंती करतोय आणि आता मला लढायचं नाही. ऐन पहिल्याच दिवशी अगदी रणांगणावर उभं राहिलेला, रथ जोडलेला आहे, बसलेला आहे त्याच्यामध्ये आणि तो पुन्हा खाली उतरतो
आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करतो की मला लढायचं नाही. श्रीकृष्णालाही आश्चर्य वाटतं. तो भाव जाणतो त्याच्या मनातले. एवढा मोठा क्षत्रिय, त्या दोघांचा अधिकारही तितकाच मोठा आहे, भगवान श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा. दोघही क्षत्रिय आहेत, दोघही वीर आहेत. आणि अर्जुन सांगतो मला लढायचं नाही. असं काय झालं तर अर्जुनातून कर्तव्यमूळ झालं. युद्ध करावं की करू नये हे त्याच्या समोर असणारा हा प्रश्न पडलेला होता. आणि ही समस्या कशी सोडवावी, अहंता आणि ममता या दोन गोष्टी त्याला कारणीभूत झालेल्या होत्या. आणि अर्जुनाला असं वाटलं माझ्या समोर असणारे आप्तजन, गुरुजन आहेत, भाऊ आहेत, नातेवाईक आहेत, या सगळ्यांना मी कसं मारावं. त्यांना मारलं तर मला फार मोठं पाप लागेल. ते पाप माझ्या डोक्यावर, आणि असं पाप घेऊन नकांक्षे विजय राज्यम राज्यम सुखानिच, मला विजय नको, मला राज्य नको, आणि असं पाप करून येणार असणार सुख सुद्धा मला नको. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये ममता भाव निर्माण झालेला होता, ममत्व निर्माण झालेलं होतं. हे ममत्व सगळ्याला वाईट असतं असं म्हटलं जातं. आपल्याला व्यवहारातही माहिती आहे की एखादा सर्जन असेल, शल्यक्रिया विशारद असेल, तर तो शल्यक्रिया विशारद इतरांची ऑपरेशन्स करतो, शस्त्रक्रिया करतो इतर पेशंटची. पण आपल्या स्वतःच्या मुलावर किंवा मुलीवर प्रसंग आला तर तो दुसऱ्या सर्जनना बोलवतो, दुसऱ्या असणाऱ्या त्यातल्या तज्ञ लोकांना बोलवतो. कारण त्याला ममत्व आड येत असतं. आपल्या हातून चूक तर होणार नाही ना, आपल्या मुलाला आणि मुलीला तर काही होणार नाही. हे सगळीकडे ममत्व या संघर्षाला कारणीभूत होत असते. आणि अर्जुनाच्या मनात अहंताही निर्माण झालेली आहे. अहंकार कसला निर्माण झालेला आहे, मी मारतोय यांना, पण मला मारायचं नाही, पण मला मारावं लागणार आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगताय तू मारतोस कसला, आत्म्यावरती हे शरीर म्हणजे वस्त्र धारण केलेलं आहे, तेव्हा तुला त्याचं काहीच पाप लागत नाही. न अन्य अन्य माने शरीर म्हटले, कोणी आत्मा कुठल्याही प्रकारे त्याला मारू शकत नाही, आत्म्याला कोणीही मारू शकत नाही. तो असणारा चैतन्यदायी आहे, ते चिरंतन तत्व आहे. तेव्हा हा जो तुला अहंकार निर्माण झालेला आहे, तो अहंकार तू काढून टाक. ते आपल्या कर्माने, कौरवांच्याकडचे लोक सगळेच आपल्या कर्माने मेलेले आहेत आधीच, तू त्यांना अजिबात मारत नाहीस असं म्हणणं हे तुला शोभत देत नाही. कारण क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य असं आहे, क्षतात्रायते इति क्षत्रिय, जो प्रजेचं रक्षण करतो त्याला क्षत्रिय असं म्हणतात. तेव्हा युद्धस्व भारत, युद्धाला तयार हो तू. आणि तुमच्यावर अन्याय झालेला आहे मला मान्य आहे अनेक प्रकारे, कारण एका बाजूला तुमची असणारी सात्विक क्षत्रिय शक्ती आहे आणि कौरवांच्या बाजूला असणारी राजस गुणांनी युक्त अशा प्रकारची क्षत्रिय शक्ती आहे. या दोघांमध्ये हा संघर्ष चाललेला आहे. त्या संघर्षामध्ये तुला निश्चितच मिळणार आहे विजय. तू घाबरू नकोस आणि तुला हे लढलंच पाहिजे. युद्धस्व भारत म्हणून संदेश देताना आपल्याला भगवान श्रीकृष्ण देतात आणि सांगतात की तू युद्धाला तयार हो. असं असणारं राज्य मला नको आहे. संकरो नरकायेव, संकर झाल्यानंतर किती कुलक्षय होईल, अनेक प्रकारचं पाप लागेल मला. त्या पापाचा भार मी मस्तकावर घेऊन मला लढायची इच्छा नाही. मला कोणत्याही प्रकारचं राज्य नको आहे. त्यापेक्षा मी आपला निघून जातो कुठेतरी, अशी अर्जुनाची मनस्थिती झालेली होती. अशा या मनस्थितीतून दूर करून 18 अध्यायामधनं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याचं समुपदेशन केलेलं आहे. त्याला उत्तम प्रकारे उपदेश केलेला आहे आणि त्याच्या मनाची तयारी करत 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 आणि मग सांगितलेलं आहे, बघ तुला पटलं तर घे, यथेच्छसी तथा करू. आणि मग सांगतोय माझा मोह नाहीसा झालेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह नाहीसा आणि करिष्ये वचनम. माझ्या मनातला असणार स्थितोच मी गत संदेह, आता संदेह दूर झालाय. मी तुझ्या सांगितलेल्या वचनाप्रमाणे मी युद्ध करण्यास तयार आहे, असं अर्जुन त्याला शेवटी ग्वाही देत. असा असणारा अर्जुन हा आपल्यासारख्यांचा सुद्धा होत असतो. आपण सुद्धा काय करावं आणि काय करू नये या पेचामध्ये नेहमी पडलेला असतो. अशा वेळेला गीता उघडल्यानंतर आपल्याला एक नवीन दृष्टी, जर वाचलं तर आपल्याला एक नवीन दृष्टी प्राप्त होत असते. युधिष्ठिर गुरुजनांच्या पाया पडायला गेला
हा केवढा मोठा असणारा विनम्र भाव आहे हेही आपण लक्षात ठेवण्यासारखं आहे. धर्माने चालणारा, नीतीने चालणारा, सौजन्यशील असा धर्मराजा म्हणजेच युधिष्ठिर गुरुजनांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो, शुभेच्छा देतो, शुभाशीर्वाद घेतो. कोणत्याही जीवनामध्ये कोणत्याही क्षणाच्या प्रसंगी प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण श्रेष्ठ व्यक्तींच्या चरणी जर नतमस्तक झालो, विनम्र झालो, तर माणसाला जीवनात निश्चितच यश मिळतं. गुरुशी कधीही अद्वैत करायचं नसतं. तू आणि मी एक आहोत असं कधीच गुरुला सांगायचं नसतं. हे मूल्य गीतेमध्ये आपल्याला जपलेलं दिसून येतं. आजच्या तरुण पिढीने, केवळ तरुण पिढीने, बालकांपासून तो हा संस्कार झाला तर निश्चितच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला एक चांगली दिशा मिळेल, एक मनामध्ये चांगल्या विचार रुजू होईल असं मला इथे वाटतं. आणि हे सगळं पाहत असताना मग या युद्धभूमीवर कुरुक्षेत्र ही रणांगणावर सांगितलेली ही गीता आहे. आणि ही गीता म्हणून पहिल्या व्याख्यानात मी सांगितलं होतं की ही कृष्णाची मुरली आहे गीता ही, आणि ती रणांगणावर वाजवलेली आहे. त्यातलं सार काय आहे ते आपण सर्वांनी घ्यावं. आणि अशा या विषाद झालेल्या, आणि अर्जुनच्या नावामध्येच रुजुता आहे बघा, कोमल भाव आहे त्याच्यामध्ये असणारं सौजन्य पुरेपूर भरलेलं आहे. तेव्हा इथे सगळे जे मारले माझ्याकडून जाणार आहेत त्या मारण्याचं पाप मला नको, अर्जुन असं इथे सांगतो. आणि पहिल्या अध्यायामध्ये त्या विषाद दूर करण्याचा प्रयत्न अर्थात भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे. आणि मग युद्ध सुरू होतं. त्या युद्धाची पार्श्वभूमी कशी आहे या आधी मी सांगितले. आणि त्या युद्धामध्ये कसे कसे रणवाद्य, कोण कोण कोणत्या पक्षाच्या बाजूने होते याचा विचार आपण पुढल्या भागामध्ये करू.